राधे कृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि माझ्या प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन डिझाईनसोबत इथं आलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण डिझाईन मी कशी बनवलेली आहे, कशाने मी कटवर्क दिलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। आता एका साईडने काट आलेला आहे, मी काटाची बाजू स्लीवसाठी काढून घेतलेली आहे। याचा आपण नवीन स्लीव निघालेली आहे, ती पफ स्लीवमध्ये आहे आणि त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे। कंप्लीट 7 वाजता तो व्हिडिओ पडेल, तुम्ही ते नक्की बघा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला गळा थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, तुमचं लाईक आम्हाला प्रोत्साहन देत असतं, त्यामुळे तुम्ही प्लीज लाईक करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथं मी अस्तर घेतलेला आहे। अस्तरची अगोदर आपल्याला उंची टाकायची आहे। तुमची जितकी उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करा। मी इथं 15ची उंची टाकलेली आहे। आता शोल्डर मी पूर्ण 5.5 इंचाची घेतलेली आहे। 3.5 इंचाची शोल्डर पट्टी ठेवून आपल्याला उरलेला गळा टाकायचा आहे। गळा रुंदी ही मी 10.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे। तुमचा जितका गळा तुम्हाला ठेवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। गळा रुंदी ही मी 3 इंच घेतलेली आहे आणि आपण इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथं गोल राऊंडमध्ये गळा टाकायचा आहे, थोडासा मटका टाईप। तर बघा, तरी या पद्धतीने मी गळा टाकून घेतलेला आहे। तुम्ही पण ह्याच पद्धतीने गळा टाका। आता बघा, मी इथं झाकण घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही झाकण किंवा तुम्हाला जशा पद्धतीचे कटवर्क पाहिजे, मोठा छोटा, त्या पद्धतीने तुम्ही हे झाकण घेऊ शकता। आता हे झाकण असं ठेवून आपल्याला पूर्ण कटवर्क घ्यायचे आहेत। बघा, याच पद्धतीने तुम्ही घ्या। आता आपल्याला हे 3च घ्यायचे आहेत आणि वरचा गळा आपल्याला तयार करायचा आहे। बघा, आता आपण इथं कट करून घेऊ। कट करते वेळेस व्यवस्थित घ्या, जसा आकार आपण आखलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे कटवर्क घ्यावे लागतील। कारण जर कटवर्क व्यवस्थित नाही आले तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग अजिबात येणार नाही। त्यामुळे ब्लाऊज जर सुंदर आकर्षक दिसायचं असेल तर आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात। हे बघा, मी गळा कट करून दिलं। बघा, खूप सुंदर असा गळा दिसतोय। खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदम साधा, सिंपल आणि आकर्षक असा गळा दिसणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता बघा, मी मेन फॅब्रिकवर हे अस्तर ठेवून पूर्ण कट केलेला आहे। याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्या। आता आपल्याला सोयीच्या साईडवर अस्तर ठेवून कमरेच्या साईडने अगोदर एक प्लेट मारून घ्यायची आहे। सरळ रेषेमध्ये आपल्याला प्लेट मारून घ्यायची आहे। आता इथं अर्धा इंचवर आपल्याला ही सिलाई मार्जिन ठेवून ही प्लेट मारायची आहे, लक्षात ठेवा। एकदम सरळमध्ये आपण शिलाई मारून घेत आहोत। कपडा इकडं तिकडं जाणार नाही याची काळजी घ्या, व्यवस्थित आतरून घ्या। वाटलंच तर हाताने प्रेस करत चला। आता कमरेच्या साईडने आपल्याला सिलाई मारणं झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडने सिलाई मारायची आहे। गळा व्यवस्थित आतरून घ्या। तुम्हाला वाटलंच तर एखाद्या पिनअपसुद्धा करू शकता। 1 करा, 2 करा, 3 करा, तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही पिनअप करू शकता। तर मी इथे एकच पिन लावलेली आहे। तुम्हाला तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही पूर्ण गळ्याला पण पिनअप करून घेऊ शकता। जर तुमचा हात बसला तर तुम्हाला गरज नाही आहे, तसं तर एकही पिन चालते। बघा, आता जिथं कटवर्क आहे ना तिथं आपल्याला याच पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला सिलाई घ्यायची आहे। बघा, मी टेन्शन कसं उचलते आणि कसं फिरवते, याच पद्धतीने तुम्ही फिरवलं तर तुमचा एकदम गोल आकार। बक्रमचाही वापर करू शकता, पण इथे मी बक्रम वापरलेलं नाही आहे। मी अस्तरवरच पूर्ण डिझाईन कट करून आपल्याला पिसावर टाकून शिवून घेतलेला आहे। तुम्ही या पद्धतीनेही करू शकता। ही अडचण वाटल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। याच ब्लाऊजची नाही तर कोणत्याही ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता।
मी तुमची अडचण दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. बघा आता आपला पूर्ण गळा झालेला आहे. तर अस्तरबरोबर कापड ठेवून हे मधलं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसा आकार आहे त्याच पद्धतीने कट झालं पाहिजे, ही काळजी घ्या. आता आपल्याला हे गळा पलटी करायचा आहे. असा हात घालायचा आणि आपल्याला या साईडचा कपडा या साईडला करून घ्यायचा आहे. आता जे पाठीची शिलाई आहे त्यावर आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप 0 पॉईंटने द्या किंवा 1 वर तुमची जर चांगली टीप येत असेल तर त्यावर द्या. आता बघा कपडा चाळून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित अशी पाठीची प्लेट आली पाहिजे. आपली जितकी फिनिशिंग छान येईल तितकं ब्लाऊजला लुक छान येत असतं. त्यामुळे तुम्ही निष्काळजीपणा करून ब्लाऊज शिवायला बसू नका. बघा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा. तर पाठीची दाबटीप टाकून झालेली आहे. आता आपल्याला गळ्याच्या साईडला यायचं आहे. आता गळा जे आहे तो आपल्याला म्हणजे व्यवस्थित फोल्ड आणि व्यवस्थित असा आकार येण्यासाठी आता अस्तरच्या बाजूला सारा कपडा म्हणजे मधली जी शिलाई मार्जिन आहे ती अस्तरच्या बाजूला ठेवायची आणि दोन्ही कपड्यावर अशी या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारते वेळेस काळजी घ्यायची की ती शिलाई आपली अस्तरवरच आली पाहिजे. बघा या पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्या. याने काय होतं की तुम्ही जेव्हा पलटी करता आणि आता याच्यावर आपल्याला जे दाबटीप टाकायची आहे ती टाकते वेळेस आपल्याला कोणतीच अडचण येत नाही. एकदम व्यवस्थित असं पलटी होऊ शकतं. टीप आपल्याला पूर्ण गळ्याला टाकून घ्यायची आहे. याने काय होतं की जसं आपला बक्रमचा गळा टाईटमध्ये कटवर्क बसतं तसंच ही शिलाई मारल्यानंतर आपला टाईट असा कटवर्क बसत असतो. म्हणजे कुठंच ब्लाऊज लूज पडत नाही. आता तुम्हाला पुढे समजलंच की हे शिलाई मारल्यानंतर आपल्याला काय म्हणजे कसं सोपं गेलं आहे ते. तुम्ही एखाद्या वेळेस शिलाई मारून बघा, खरंच तुम्हाला त्याचा खूप भरपूर फायदा होईल. तुम्ही गोल गळ्याला मारू शकता, चौकोनी गळ्याला मारू शकता. तुम्ही प्रत्येक गळ्याला जर ही टीप मारली तर तुम्हाला गळा पलटी करण्याची किंवा कपडा आत बाहेर करण्याची काहीच गरज पडणार नाही. बघू शकता तुम्ही कटवर्क असूनही तो गळा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे. आता आपल्याला याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथं टीप टाकते वेळेस काळजी घ्यायची जे आपले कटवर्क आहे त्याचा आकार बदलला नाही पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्या म्हणजे गोल आकार जशास तसा राहील. बघा या पद्धतीने घ्या. टेन्शन उचलून तुम्ही थोडंसं असा गोल आकारामध्ये शिवून घेतलं तर चालतं. अशीच पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्याला शिलाई मारणं झाल्यानंतर आपल्याला अस्तर बरोबर ठेवून कपड्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तर बरोबरच शिलाई मारायची आणि शिल्लकचं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे. या पद्धतीने कट करून घ्या. पाठीमागले डाच द्यायचे आहेत. असे या पद्धतीने तुम्ही घेऊन डाच देऊ शकता. दोन्ही साईड जे आपल्याला डाच झालेले आहेत तर बघू शकता खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे. जे आपला गळा आहे त्यावरच आपल्याला दुसरी एक दाबटीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपला गळा हा सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसेल. बघा या पद्धतीने तुम्ही पूर्ण शिलाई मारून घेऊ शकता. हा गळा आपला असा दिसेल. आता आपल्याला इथं सजवण्यासाठी मी इथं असे स्टोन लावलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्टोन लावा, बटन लावा. हे एक बटन मी तुम्हाला लावून दाखवत आहे. या पद्धतीने तुम्ही सर्व बटन लावून घेऊ शकता. चला तर मग आता आपण फायनल लूक बघूता. खूप छान असं सुंदर ब्लाऊज दिसतं. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. राधे कृष्ण मैत्रिणींनो.